हॅलो गाईज, वेलकम बॅक. आणि कसे आहात तुम्ही? बरे आहात ना? माझं तर चाललंच आहे, पण तुम्ही पण हसत राहा. सो आता आहे मी किचनमध्ये. सकाळ झाली, फ्रेश झालो आहे. होऊन घेतो काहीतरी चहा पिऊन घेतो. तुमचं झालं असेल. काल मला लेट झालं होतं ह्याला, आणि मी गरम करून घेतो, काहीतरी खाऊन घेतो. तेव्हापर्यंत आपण बोलत राहू. कालचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा, ठीक आहे? आणि मला नक्की कळवा तुम्हाला कालचा ब्लॉग कसा वाटला होता. आणि मी पण बघितलं होतं, मम्मीच्या फ्रेंड्स लोकांनी बघितलं होतं, तर तुम्हीही प्लीज शेअर करा. आणि व्हिडिओ चांगला वाटत असेल तर लाईक करू नका. खूप लोक व्ह्यू करतात तुम्ही, तर प्लीज जमलं तर लाईक पण करत जा, ठीक आहे? दाखवतो तुम्हाला. मम्मी बसले इकडे, भाजी करत राहिले. आणि अजून एक पाहुणा बसला आमच्या इकडे. खूप लाजर आहे. छोटा भीम आहे तो आमच्या इकडचा. 8 o'clock midnight. काय बनवतेस आज? आज चिकन क्रिस्पी आणि लॉलीपॉप. जरा म्हटलं सॅटरडे आहे, थोडासा तुम्हाला जरा खुश करूया. असंच टाईम असतो ना सॅटर्डेला, आपल्याला माहिती आहे ना, वेळ असतो. परवा बोललो अशी भाजी तशी भाजी म्हणून बनवलंस काय? लोकांना असं वाटेल आपण ते तुला काही खायलाच घेत नाही. दारिद्र्य लोक, खालच्या लोकांना असतात ना भेंड्याची भाजी वगैरे, तसंच तुला मी गेली ते. ठीक आहे ना, बायको येईल तर ती काय देईल मला खायला? तुझं माहित नाही, मला तर देईल. माहिती का, तिला पण मलाच बनवून खायला घालायला लागलं. ठीक आहे ना, बनव मग. हां बरोबर. आता एवढी वर्ष तुझ्या लोकांची सेवा केली, आता तिची सेवा करते ना. खाल्ल्यासारखं तरी वाटलं का? बघ आपण कसं हायजेनिक असतं, कधी कधीचं तेल वापरलेलं असतं. आणि हे बघ, त्याच्यात आपण कसा माल मसाला असा एकदम मजबूत घालतो आपण, आणि आपल्याला माहिती आहे स्वच्छ आहे. बघ माझी अशी म्हणजे स्थिती आहे ऐकायला, कळलं? चांगलं बनवलंस तर बोल मग मी नक्की. चांगलं म्हणजे मी पण लोकांना काय रोज देते, डाळभात देते खायला की. तुला जास्त माहीत असेल. छान होते. काय होतं पाठीमध्ये? असं एवढं खास नाही, एवढं नाही. नेहमी तिथं आम्ही LIC मध्ये काय तेच खातो, त्यामुळे आम्हाला काही नवीन नाही वाटत. पण झालं ना, तिकडे चांगलं चांगलं खातो ना, मग घरी आल्यावर मला डाळ भात खायला कंटाळा येतो. करी मला पण होतं.
आता तू बोलतोस मी सकाळी उद्या जाणार आहे क्रिकेट खेळायला इकडे तिकडे, गादी बिदी कोण पुसणार? क्रिकेटला जायचं आहे उद्या. उद्याची कामं कोण करणार पाहिजे? मी करेन ना आल्यावर. तू येईपर्यंत का मी अशी सकाळपासून अशीच ठेव, तू कधी येणार काय माहिती. क्रिकेट नाही शिकले. माझ्या आयुष्याचं इथे क्रिकेट चालू आहे, प्रत्येक ओव्हरला मुलीच पडते असले क्रिकेट. कधी झोपते रे? कधी झोपते रे? मला असं काय होतं तू झोप कधी? एक मिनिट सांग, मी कधी झोपते मला ते सांग, मला मला बोल. जर तू जरा करून बघ ना. मी काय करू? जरा बघ तुला, मग तुला कळेल ना ते कसं कसं करतात. मला पण बघू दे ना. उद्या बायकोला देशील ना बनवून खायला. कर कर कर. खरंच? येस येस. हां पहिला तो ओला हात पूस, आता तेल आहे ते मला येते बाई. मला. आणि असं हळूहळू मी तुला शिकवलं तर मला सांगते. तू मला पैदा केलं की तुला पैदा केलं? पाहिजे तर प्रश्न नाही, जेवण कोण चांगलं बनवतं त्याचा हा, मग प्रश्न. आई शिकवते मुलांना. आई कुठे काय करते? तेच तुम्हाला बघ. हे बघ तू बरोबर नाही केलंस. मॅरिनेट करायची सगळं तर मी करून ठेवलंय आणि पद्धत असते. टाक त्याच्यामध्ये एक 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 सोड. आई थांब. वा. हे बघ थोड्याची काय कशी नजाकत पाहिजे. हळू नजाकत. हळू हळू ते असं वरून नाही सोडायचं, हळू नाही. हे बघ हा असं सोड. माझा हात आहे ना पोरींपेक्षाही नाजूक आहे. हो रे, ठीक आहे. तूच नाजूक आहेस. ते नखरे करू नकोस. ते आपल्याला काही नाही. होऊ दे ना एवढे. नाही टाक 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 जाणार ते असं करते. मला बघायचं होतं तुला येतं की नाही. बनवत नाही. फिर मारने का आएगा तू? येते ना कॅमेरामध्ये. थोडीशी चराक तिकडे. हा तुझं साईज जास्त मग कॅमेरात तू येत नाही. मी हेल्दी पीपल आहे, 2 मिनिटं घालून मी. तर तू कॉम्प्लेन का नाही केली? नको रे बाबा. खाऊन बघ कसं झालं. नमक शमक. ते नको खाऊ. आता मी बनवलं ते खाऊन तुला. आणि तू बनवलं म्हणजे त्याच्यामध्ये वेगळं काय मॅरिनेट तर मिक्स केलंय. हाताला चव असते भाताच्या. बड़ा हरामी हो बेटा. मला काही लॉजिक समजत नाही. हा मॅरिनेट करून तू बनवलं असतंस तर मी समजले असते. नाही ना हाताला चव पाहिजे. कसं झालं रे? असं नाही करायचं असते भाई. दोन चटकी उडाली का आम्हाला मग कळलं. आपण मी दाखवत होता. पहिल्यांदा हात पूस. अरे हात पुसला चटका लागला तर लागत नाही जास्त. हे बघ याची उभ्या राहायची कशी ना पद्धत असते. ठीक आहे. हे बघ कसे हलकेसे रेडिश आणि हलकेशी गोल्डन. मग मी काय बनवले? मी पण हलकी. तुझे लाल आहेत ना, गोल्डन ब्राऊन कुठे आहे? तुझे गोल्डन ब्राऊन झाले. तुला दिवस रे बायको आली तर काय? मला बायको बायकोची धमकी देतो. तो शोलेमध्ये बोलतो ना, गब्बर सिंग आहे का, गब्बर सिंग आहे का, तसं सारखं तू तुला बायको होते बायको. माझी मैत्रीण बोलत होती का काय? चांगला व्लॉग बनलाय मम्मी सोबत. ती पण चांगली कधीच तू बनवते मम्मी. मैत्रीण मैत्रीण कधी आणलं खायला? आणतात आम्हाला काही कमी आहे. मी नवीन ऍड्रेस दिला नाही म्हणून. तर लाईन लागते माझ्या घराच्या वेळेला पोरींची. माझी मैत्रीण चांगली बनवते पण क्रिस्पी म्हणून चांगले नाही म्हणते. बनवते पण आता मला तर असं आठवण आली लगेच. माझे पण कधी झालं आठवण पाठ. तुझी मी काढतो ना रे. काय नाही काढायचं. ती पापडीची भाजी असली तेव्हा माझी आठवण काढते. मात्र अशी म्हणून तू भाजी बनवते तसे पापडी भेंडी की राहुल मला आठवण केली. नाही तुम्हाला आठवण नाही. तू मला फक्त मला सांग, तू मला कधी फोन करून सांगितलं की मम्मी माझी भाजी ना एवढी छान झाली पाहिजे. तुम्ही लोक मला कधी फोनच नाही करत. मी नाही करत. बघ ना आपण बघ ना रेसिपी माझी म्हणजे हिने थोडेसे बनवलेले जमले थोडे बरीला. आता जे मी बनवलेत ना टॉप नॉच ते तुम्ही. आणि मी बनवले ते मॅरिनेट वगैरे मी सगळं केलंय. थंड पण झाले माझे. असे कुरकुरीत गरम अजून आहेत.
मग माझे पण मी आणि आता टाकते. ते फक्त फ्राईड आता मी मग ही पण मी टाकते त्याच्यात याच्यात, मग माझे पण गरम होतील. आता मी कसं ना सॉसेस वगैरे टाकेल ना सगळा तर एकदा ते सॉसचं प्रमाण तुला येणार नाही म्हणजे आय थिंक. आता तूच बोल, तो तेवढं बोलला असेल ना. चॅलेंज चॅलेंज युअर चॅलेंज ॲक्सेप्ट. राहुल भाईला चॅलेंज येस. पस्तवशील. नाही बसतो ठीक आहे तू जेव्हा झालास ना तेव्हाच मी बसतो. चॅलेंज दिल. आता तू बनवस, मी तर माझी जिद्दच आहे. ठीक आहे आणि आवडलं तर काय द्यायचं चल. माझ्याकडून तुला एक आईस्क्रीम. मग माझं जेवढं बजेट आहे तेवढंच मी बोलणार ना. 20 रुपयाचं बजेट आहे तुझं. हे फरक आहे तुझ्यात आणि माझ्यात. कसे वेगवेगळे झाले बघ. तर माझे कुठे जयविरू चिटकलेत, माझे पण तशीच आहे. अरे माझी मम्मी माझी किती केअर करायची माझी. आता नको पाय पडू, तेव्हा पाय पडू, तेव्हा बोलशील माझी मम्मी माझी किती अरे केअर. भाई मी करतो खूप केअर करते माझी खूप हा, केअर मग. स्वतःची. स्वतःची खूप केअर करते. मस्त आहे ना. चालेल ना, मला बाहेरच लई इज्जत आहे, घरात इज्जतच नाही. तू ऑफिसमध्ये अरे नको ना मला असं. काय मॅडम हाय आणि आता आपण परत आलोय. पाणी आलं आता पाणी भरून टाकलंय सगळं मी पहिलं आणि भाज्या कापून ठेवल्या आहेत क्रिस्पी. अरे हाय क्रिस्पी फ्राय करून ठेवल्या आहेत. भाज्या कापून ठेवल्या आहेत. ठीक आहे आपण आता फ्राय पॅन गरम करायला ठेवलाय. जल्दी ले जाओ छोटू सब सामान आया मालिक. जल्दी. आणि तुम्ही बघितलेच आहे तशी राहुल भाईनी बनवले आहे क्रिस्पी. सो आपला हात नाही पकडत भाई घरी कोणाच समजला म्हणजे अरे मी म्हणून जेवण बनवत आहे कारण ना मग लोक चव कशी एकदा लागली ना जिभेला लोकांच्या मग राहू तूच बनव म्हणून मी बनवत नाही. ठीक आहे सो तुम्हीही जेवण घ्या आणि आम्ही पण जेवण घेणार. मी जेवताना तर नक्की तुम्हाला दाखवा ठीक आहे कशी होती बिकॉज चांगलीच असणार तर. हां चलो बाय. फीलिंग होम से वैसे नाथ हाथ की कड़ी छा किसने बनाया ये मुजस्सिमा? किसने बनाया ये मुजस्सिमा? इस नाची से अपने हाथों से क्या क्लास दो. आपला दोन भारी झालं. कसं झालं आम्ही मस्त. जेवण झालंय. सगळ्यांना खूप आवडली क्रिस्पी माझी. शब्द नाही राहिले आज बोलायला. काल लय बडबड करत होते. सगळं मॅरिनेट वगैरे मी केलं आणि मोठं स्वतः सगळं क्रेडिट तू गेलं. मॅरिनेट वगैरे काही नसतं. हाताला कशी चव पाहिजे असते. अरे पण पागल मॅरिनेट मी केलं आहे. तू सगळं काय तू स्वतः सगळं बनवणार ना तेव्हा स्वतःला क्रेडिट घे. असं सगळं साफ मी केलं. तुला क्रेडिट पाहिजे. चल हिनी बनवलंय असं. तुम्हाला म्हणजे असं दुसऱ्याची कोणाची स्तुती नाही करतायत काय? असं कमी पण वाटतो. स्तुती म्हणजे मला पण असं बोललं ना हा वा किती छान बनवलं. छान खूप छान तू मॅरिनेट केलंस. हा पण जे फ्राय केलं ना मी परफेक्ट एकदम. मेन बघ कसं असतं की तो सगळं मिक्स केलं. वडापावचा जर मसाला चांगला नाही बनवला नुसता बेसनाच्या पिठामध्ये असंच घोटला आणि आम्ही बोललो तर ते तर तो पहिलाच वडा असं चांगला येते समज. हा चल वडापावचाच उदाहरण देतो तुझ्यासाठी.
समज वडापाव तू चांगला मसाला बनवलास, भाजी बनवली, ठीक आहे, हा, बरोबर. ठीक आहे, पण तू बरोबर त्याला पिठामध्ये घेऊन तळलाच नाही, करपले, आतले बटाटे कच्चे राहिले, तू काय मला फायदा? तू तर मला शिकवलं. अबे पण तू चांगला मला, बरोबर आहे ना. तुम्हाला ना कोणाची स्तुतीच नाही करता येत. मी करली तुझी स्तुती. कसली तेव्हापासून माझ्याकडनं मी तुझं- बनवलं तेव्हापासून चालू आहे. माझ्याकडनं तुला 10 रुपयाचा बिस्किट. काय माझी इज्जत आहे रे याची. काय माझी इज्जत आहे. 10 गुड्डे रुपये. गुड्डेचा बिस्किट भाई. त्याच्या मोलकीस आणून दे ना, तो किती चांगला असतो. कुठला? चीजवाला मोलकीस. हे कोणी शब्द शिकवला तुला? अरे तो अमिताभ. मोलकीस. हा मलकीस काहीतरी आहे ना. मोलकीस. अमिताभ खातो बघ. अमिताभ शेजारी राहतो तुझ्या. आणि अमिताभ ॲडमध्ये येतो बघ ना, त्याचे गाल त्याच्यामुळे चांगले आहेत. ठीक आहे. अमिताभ खातो म्हणजे महागत असणार. तो 10 रुपयाला तरी बिस्किट खाणार आहे आपल्यासारखा. असेल 50-60 रुपीजचा. माझ्याकडे आहे 20 रुपये, मग वरचे 30 रुपये. बरं बाकी माझी क्रिस्पी कशी वाटली सांग मलाच. सारखे माझे क्रिस्पी म्हणजे चिकन आणलं मी, धुतलं मी, मॅरिनेट केलं मी. हा नुसता घेतलाच गोळा आणि त्यात टाकलास. तिकडे बनवायची ना क्रिस्पी. आहे काय मला खरंच सांगतो भाई, ती माझी मैत्रिणीची क्रिस्पी म्हणजे तू मॅरिनेट केला, पण तो मसाल्याला ना तिने मॅरिनेट केल्यावरच सुगंध. तुम्हाला कोण घरच्या माणसाची कदरच नसते, पण बाहेरच्या अरे लोकांना- खरं, बाहेरच्या कालच लोकांना- तिने मला मेसेज पण केला, तेच मगाशी सांगत होतो की काकींना ब्लॉगमध्ये घ्यायच म्हणून. मस्त वाटतं काकी असं. त्या दिवशी मित्र बोलला ती मैत्रीण तुम्हाला ब्लॉगमध्ये चांगली येऊन फायदा काय? स्वतः सगळं क्रेडिट स्वतःलाच घेतोस. नाही. हे मी बनवलं, हे मी बनवलं, हे मी बनवलं. नाही भाई, तू मग लोकांना वाटेल की मला नाही. माहिती आजची नाही. क्रिस्पी ना लॉलीपॉप हिने बनवले, आणि जे क्रिस्पीचं म्हणजे अंदाज हे सगळं तर ते म्हणजे तयारी हिने करून ठेवलेली, पण बाकीचं मी चांगला बनवलं असं. इज्जत आहे. घरी आपल्याला इज्जतच नाही बघ. सेम टू मी, सेम टू. मला पण घरी इज्जत होत नाही अजिबात. मला ऑफिसमध्ये म्हणजे अशी लोक, हाय राहुल, काय जोशी आला नाही, जोशी काय बच्ची बच्ची बिच्ची सगळे असं विचारत नाही, मला. मी सगळ्यांना उलट ऑफिसमध्ये पण बोलते, माहिती काय, तारीफ करते. मला माझा मुलगा आहे ना, बाहेर गेले काय नाही मी अशी बोलते सगळ्यांना. विचार पाहिजे कोणाला पण, मी सगळ्यांना बोलते की ना माझा मुलगा आहे ना, ही खरंच मी लकी आहे की त्याला असे आताच्या पोरांसारखी अशी फालतू नाही माझा मुलगा आत्तापर्यंत तरी. स्वामीच्या कृपेमुळे माझ्या मुलाला कसला नाद नाही, आणि माझा मुलगा असं व्यवस्थित आहे. तिथे बघते मुलांना आत्ताची जनरेशनला सॅटर्डे संडे असले की फ्रेंड्स बरोबर कुठे पार्ट्या बिर्ट्या करायला जातात, काय काही करतात, घरी खोटं खोटं सांगतात, मी इकडे जातो तिकडे जातो सगळं. तसं तू नाही करू. पण मी गेलो तर सांगून पण जातो. नाही तू ते झाले, मला आवडतो तुझा स्वभाव की तू मी मला गेलो तर सांगतो. सांग, असं नाही, नाही तसं की तुम्हाला मी एकदम निरमा पावडर मध्ये धुवून टाकलेला नाही, पावडर, पण तुम्हाला पण सांगून if मी जातो. गेलो ना कुठे तर सांगून हा, जातो. मग मला ते आवडतं. कसं कसं मला काल बोलला की मम्मी काल माझा इव्हेंट आहे तर मला उशीर होईल. हा, माझी ठीक आहे. मैत्रीण पण तेच बोलत होती मग की राहुल तू खूप चांगला पोरग आहेस. हां, असं आहे की तुझी मैत्रीण आणि मी नाही बोलत. पुन्हा त्या मैत्रिणीचीच तारीफ करते मी म्हणजे मग तुला तेव्हा मी आज खुश वाटतंय की नाही? खुश आहेस. काल बोललो ना तिच्याशी. माझ्याबरोबर असतो तेव्हा खुश नसतो. तर असं वाटतं स्वप्न म्हणजे आहे माझं की मी वेगळा राहू मम्मी पप्पांना सोडून. तू मला सोडून वेगळा राहणार. तंगड होऊन टाकायला दिलं मला सोडून गेलं असतं. तुला काय वाटतं तेवढा सांग. तेवढी मला स्वामींच्या कृपेमुळे मला एवढा विश्वास आहे की तू मला नाही सोडणार. जे पाहिजे ना बिंदास खायचं, काय नाही असं ते एवढं गोड खाल्ल्याने काहीतरी होतं. ते ग्रीन टी वगैरे सगळे फालतू नाटके करायची नाहीत. ग्रीन टी वगैरे त्याच्याने काय वगैरे होत नाही. आपलं जे खायचं आहे ना ते खायचं. वाटलं आज रस्त्यातून जाताना असं गेलो आणि वाटलं आपल्याला कांदा भजीचा सुगंध येतोय, थांबायचं, कांदा भजी खायची. मी तुला 10-20 लाख देते, पण तुझ्या पोराला विक मला. मग माझी किंमत कायचं ते सांग. अरे द्यायची नाही का तो 50-60 पर्यंत कोण देईल काय? काय किती लाख? हां 50 लाख वगैरे 60 लाख. मग देऊन टाकशील मला? हां आता विचार करेन थोडा विचार करेन. माझं पण फ्युचर आहे ना, तर 50-60 लाख रुपयामध्ये मी पण कुठेतरी फिरून उडणार बसते. आधी शाळेत जायचो म्हणजे आम्ही ना एवढी अक्कल नव्हती आम्हाला. आणि तो लहान भाऊ आहे ना आमचा भाऊ मामा, तो माहिती आहे ना एवढा आतरंगी आणि बापरे. आणि आईबाबांचं ना काय माहिती, तर आम्हाला दोघांना कुठून अनाथाश्रममधून आणलेलं काय माहिती. आमच्यावर प्रेमच नाही. असं ते लगोरच्या होतं का तुम्हाला माहिती, लगोरी ते खेळत हा, होतो. समज. आणि तो चुकून माझ्याकडनं बॉल त्या कुत्र्याला लागला आणि हा बाजूला उभा होता आणि त्या कुत्र्याने ह्याच्याच बोच्याला चावला.
बाबा आले आणि ना बॉल मी मारला ना, बापरे एवढा मला तुडवला असेल, मला एवढे फटके, त्या गोलूला एवढे आणि ह्याच्या हातात 1 रुपया आहे, हा आपल्यासारखा तोंडात घालतोय काढतोय, कोण मयूर मामा सारखा काढतोय घालतोय आणि तो कधी त्याच्या घशात गेला माहित नाही तो. हा आणि तो पण असा म्हणजे ते आम्हाला कळलंच नाही. आता तू बोलायला तर पाहिजे ना, तो सारखा हा बना मी बोलली अरे काय झालं काय, तर गोलू मामा बोलतो अरे नाही ताई त्याच्या घशात ना वाटतं काहीतरी अडकलं वाटतंय. तर मी बोलले काय आ करतोय, थोडी तो कॉईन थोडी दिसणार आहे, आम्ही करतो काय नाही बोलतो. सगळी पब्लिक जमा झाली, काय नाही काय तो गोलू रडतोय, माझी एक समोर. मला आठवलं लगेच हा तो आईने सांगितलेलं, मी त्याला असं केलं आणि त्याला मारलं ना, तर तो कॉईन खाली पडला, पण लोकांना वाटलं मी त्याला मारलं ना म्हणून लोकांनी मला मारलं. लोकांना वाटलं मी त्याला मारते, काय बोलू, माझं असं नशीब खराब. आणि तो पण येण्यासारखा, ते कॉईन बाहेर पडलं तर बोलायचं ना, कॉईन घेतला आणि खिशात ठेवलं. आणि लोकांना वाटलं मी त्याला मुक्का मारते ना मागून, तर लोकांनी मलाच मारलं. मग माझा भाऊ तो दुसरा बोलला अरे वो नाही मेरी वो ताई माझी ताई आहे असं. ताई अशी आरडाओरड. आताच्या मुलांना बघते प्रत्येकाच्या, तेव्हा आपल्या सोसायटीमध्ये खाली मी सकाळी कामाला जाताना निघते ना, ती सगळी अशी ती मुंग्यांची रांग लागते ना, तसे सगळेजण बसलेले असतात, प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो आणि तो आणि ते बसलेले असतात आणि ते फक्त काय बोलतात ते मला काय कळत नाही. बघ अच्छा ए इधर से मार, ए इधर से मार, ए उधर से मार, ए उधर, ए काय 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 गया, अरे काय गया, हे कसले खेळ हे, गोली मार हा गोली मार, हा या मी त्याची म्हणते हे सगळे साथ. मी आपली मागे बघते किधर आहे, कोण आहे, काय आहे, काय होतं. मी चाललो ना क्रिकेटला. आता पोरी कशा येतील बघ चीअर करायला मला सकाळी 7 वाजता उठून. पोरींसाठी जाणारच तुझ्या स्वतःच्या अरे मी सांगतोय, मला कोणी बघितला बॅट घेऊन चाललाय राहुल आपला, म्हणजे कसलं आपले राहुलचे बॅटिंग. अरे पहिला बॉल पण मीच ठरवतो म्हणजे लास्टचा पण मीच, अंपायर मीच असतो ना. अंपायर पण तूच आहेस मॅच मध्ये, तू एकटाच खेळणार आहेस की इकडून पण धावणार तू, तिकडून पण धावणार तू आणि बॉल पण तूच टाकणार. हाय हा हाय फॉरेन रिटर्न्स. तसं नाही रे, आय एम नॉन रेसिडेन्शियल इंडियन. तुला शब्द शिकवले कोणी? बघेल पोरी इथं हो बोलेल कुठली तू घेऊन गेलीस बघायला, की म्हणजे तुला आजच्या पोरीचं सांग, आत्ताच्या पोरीचं म्हणजे तुला हो बोलेल की ती म्हणजे बघ मला तर 100% बोलेलच. तिथे 100% बोल, तुझ्याकडे राहिला काय, तुझी तयारीच आहेस. नाही तिने बघितला, म्हणजे बोलला अरे किती म्हणजे तुमचं छान आहे बिहेवियर आणि तुम्ही खूप स्मार्ट आहे, तुमचं आपल्याला सेल्स गर्ल नकोय घरात बाबू, आपल्याला डीमार्टचं शॉप नाही उघडायचं आपल्याला. अरे म्हणजे तसं नाही रे, तू बोललाच तसा. ती बोलली की नाही तुमचं बिहेवियर मला आवडलं आणि तुम्ही दिसायला पण खूप मग काय, मला घरी तुमच्या कामाला छान आहे आणि स्वभाव आहे आणि ते तुमची मम्मी पप्पा आहेत ते तुम्ही म्हणजे तू त्यांचा पोरगा वाटत नाहीस आणि पोरगा वाटत नाही म्हणजे तू आम्हाला कशाला मुलगून आणलं की तुला. अरे तेव्हा मी 25 वर्षाची होती, आता 50 वर्षाची झाली मी. तेव्हा सुंदरी होतीस. मी काही सनी लिओनी नाही तशीच मेंटेन ठेवायला स्वतःला. पागल, सनी लिओनी कुठे राहिली. ठीक आहे, आता उद्या सकाळी तू काय करणार आहेस? मी जाणार आहे क्रिकेटला. अच्छा, माझी सेंचुरी बाकी. उद्या घरातली कामं कोण करणार? अबे म्हणजे आम्ही काय रामू का काय? अरे रामू काका पागल, मला नको का आराम? तुम्ही करेन ना, आल्यावर करेन. तू आल्यावर करे म्हणजे मेहरबानी नाही करणार, तुला करायचीच आहे, मी नाही करणार. मोठं नखरे करून सांगू नको, मी आल्यावर करेन म्हणजे काय, तुलाच करायचंय, मी काहीच नाही करणार आहे. अरे बाई म्हणजे आता मी सकाळी क्रिकेटला जाते ना, आलो पाणी पिईन थोडा वेळ बसेन मग करेन का, असं मी बोल. तू अजून कशी बॅटिंग बघितली नाहीस म्हणजे? त्या मॅच मध्ये अजून प्लेअर आहेत की तू एकटाच आहेस? तू केव्हापासून तुझी तारीफ करतोय? प्लेअर आहेत मला वाटतच नाही, मला वाटतं त्या स्टेडियम मध्ये फक्त तू एकटाच असणार आहे, बॉल पण नाही बाई, आणि तिकडे जाऊन तूच बॅटिंग करणार आणि तिकडनं परत तूच येणार आहेस. नाही आणि तू जास्त असं कोणाला म्हणजे ट्रेनमध्ये तो तर जातेस अरे आप तुम्ही त्या ब्लॉगमध्ये येता ना, असं आहे ना, मग तू बोलायचं
हां हां बरोबर. मग ते बोला नाही का एक सेल्फी घेऊ काय प्लीज प्लीज. काकी वगैरे बोलतील ना, काकी काय काकी मॅडम मग म्हणजे डोक्यामध्ये हवा शिरवून घ्यायची. हां शेरवर नाही यायची. काय काळजी घ्या तब्येतीची, जे पाहिजे ते खा, मस्त लाईफ एन्जॉय करा. आणि उद्या संडे आहे तर मिस काही करू नका, कळलं. जे पाहिजे वॉट एव्हर ते खा. आणि घरी तुमचा मुलगा असेल तर रगडून त्याच्याकडनं कामं करून घ्या, कळलं. आणि आपल्याला एक दिवस रेस्ट भेटतो, बघू नको माझ्याकडे. एक दिवस आपल्याला रेस्ट भेटतो तर आपल्याला पण आरामाची गरज आहे, करून घ्यायचं. आणि ह्या लोकांनंतर बायका आल्यानंतर काहीच काम करणार नाही, समजलं. मग त्यांच्याकडनं सगळे कामं करून घ्या. बघतो बरं कसं. मला कोण आंघोळ घालतो का, मला कोण कपडे घालतो का, एक काम मला कर, कोण उद्यापासून तुझी आंघोळ, तुला बोचा तेवढंच राहील आता. बाय. हा माझा हार्ट दाखवायचा आहे. माझा हार्ट चांगला आहे. तुम्हाला आमचा ब्लॉग आवडत असेल तर नक्की, व्ह्यूज खूप चांगले येत आहेत, तर तुम्ही फक्त ना लाईक करायला विसरू नका. लाईक करा ना यार, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, ठीक आहे. आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. खूप खूप धन्यवाद. गुड नाईट, शुभरात्री, टेक केअर.